श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, ही दोन कार्य केले तर मृत्यूसारख्या संकटाला देखील तुम्ही टाळू शकता. हे दोन कार्य असे आहेत ज्याला का तुम्ही एकदा केला तर मृत्यूसारखं मोठं संकटही खूप आरामात टळू शकते. हे कार्य कोणती आहेत आणि काय आहेत, सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावरती विश्वास असेल तर या व्हिडिओला आणि या कथेला पूर्ण ऐका. ही छोटीशी कथा तुम्हाला तुमच्या जीवनात खूप मोठा धडा शिकवून जाईल. या कथेला पूर्ण ऐकण्याआधी या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात कुठलीच गोष्ट हे आपल्यासाठी अडचण नसते. प्रत्येक गोष्ट सोपी असते आणि काही गोष्टी तर अशा असतात जे आपल्याला आपल्या आयुष्यात खूप धडा देऊन जातात. तर अशीच एक गोष्ट आहे. या दोन गोष्टी जर समजून घेतल्या तर तुमच्या आयुष्यातील तुमचा मृत्यू देखील टळेल. कितीही कठीण संकट असू द्या, त्यापासून मुक्ती मिळेल. भगवान श्रीकृष्ण गोकुळातील राजभवनात विश्रांती घेत होते, तेव्हा सत्यभामा तेथे पोहोचते. सत्यभामाला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, तुझे स्वागत आहे. आज कोणत्या उद्देशाने तुम्ही इथे आला आहात? तेव्हा सत्यभामा म्हणते, हे परमेश्वरा, माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होत होता. त्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करण्यासाठी मी इथे आले आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुमच्या मनात कोणताही प्रश्न असो न डगमगता विचारा. आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देऊ. तेव्हा सत्यभामा म्हणते, हे भगवान, त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्या माणसाने समजून घेतल्या तर मुलांवर येणारे आकस्मिक संकट जसे की मृत्यू सुद्धा टाळले जाऊ शकतात? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगत आहे. जी कथा ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तेव्हा देवी सत्यभामा म्हणते, हे भगवान, तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा. मी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेल. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती ही कथा पूर्णपणे ऐकतो त्याला समजते की त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्यामुळे आयुष्यात मृत्यू देखील टळेल. मित्रांनो, जर भगवान श्रीकृष्णावर खऱ्या मनाने विश्वास असेल, स्वामी समर्थांना मानत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भगवान श्रीकृष्ण जो असेल त्याला भरभरून सुख शांती देईल. मित्रांनो, आता कथेला सुरुवात करूया. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक काशी नावाची प्रसिद्ध शहर आहे ज्याला महादेवाची नगरी सुद्धा म्हणतात आणि त्या काशी देवगिरीची नगरी म्हणून पूजा सुद्धा केली जाते. त्या काशी नगरीत देवराज नावाचा राजा होता. राजा देवराज हे अतिशय धार्मिक होता. राजा देवराज याचे एक अतिशय धर्मनिष्ठ आणि संस्कृत होतं. तो एक त्याच्या राणीसोबत राहायचा. राणीचे नाव होते सावित्री देवी. पती पत्नी दोघेही भगवान शिवशंकराचे महान भक्त होते. शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जाणे हा त्यांचा नित्यक्रम होता. राजा देवराज धर्माने आपले राज्य चालवत होता. राज्यात कोणतेही दुःख नव्हते. सर्व लोक सुख समृद्धीने भरलेले होते. सगळीकडे आनंद आणि आनंदच पसरला होता. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, सत्यभामा, अशा रीतीने हळूहळू काही काळ गेला पण राजाला मूलबाळ झाले नाही. राजाने वय उलटून गेले होते पण तरीही त्याच्या घरी मूल झाले नाही. एके दिवशी पहाटे सुमारास राजा आपल्या नगरीतून त्याच्या रथावर स्वार होऊन वेगाने निघाला होता. तितक्यात एक स्त्री त्याच्या समोर झाडू मारत होती. राजाला येताना पाहून त्या स्त्रीने तोंड फिरवून बाजूला जाऊन उभी राहिली. त्या स्त्रीचा असा व्यवहार राजाला देवराज याला आवडला नाही. त्यावेळी राजा शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जात होता, त्यामुळे तिला काहीही बोलला नाही. पण दरबारात आल्यावर त्याने एका सैनिकाला बोलावून सांगितले.
तुम्ही त्या झाडू मारणाऱ्या स्त्रीला जाऊन बोलवा, मला तिच्याशी बोलायचं आहे. तेव्हा तो शिपाई झाडू मारणाऱ्या स्त्रीच्या घरी जातो, जिने राजाला पाहून तोंड फिरवलं होतं. शिपाई म्हणतो, महालात राजांनी तुला दरबारात बोलावले आहे. ती झाडू मारणारी स्त्री मनात विचार करू लागते की राजाने आदेश दिला आहे, त्यामुळे राजाचा आदेश टाळला जाऊ शकणार नाही, म्हणून जावे लागणार. परंतु पुत्रहीन राजाचे तोंड पाहणे म्हणजे खूप मोठा अपशकुन आहे. तरी सुद्धा नाईलाजाने ते झाडू मारणारी स्त्री त्या शिपायासह राजाच्या दरबारात येते. काही वेळाने ती जाऊन राजाच्या दरबारात उभी राहते, राजाला नमस्कार करते. राजा म्हणतात, ताई, मला एक गोष्ट सांग. आज सकाळी मी शिवमंदिरात जात असताना मला पाहून तोंड का फिरवले? तेव्हा ती महिला म्हणते, हे राज, तुम्ही मला फारची शिक्षा दिली तरी चालेल, पण राज, मी सत्य काय तेच बोलेल. परमपवित्र आणि श्रेष्ठ राजपुरोहित येथे उपस्थित आहेत. मी चुकीचं बोलले तर तुम्ही त्यांना विचारू शकता. सकाळी सकाळी जर तुमचा चेहरा कोणी पाहिला तर संपूर्ण दिवस खराब जातो, कारण तुम्ही पुत्रहीन आहात. म्हणूनच तुम्हाला पाहून मी तोंड फिरवले. मित्रांनो, हे ऐकून राजा देवराजाला खूप दुःख झाले. तो आश्चर्यचकित झाला आणि मनात विचार करू लागला, ही महिला अगदी बरोबर बोलत आहे. जर एखाद्या नगराचा राजा पुत्रहीन असेल तर खरोखर ही गोष्ट चांगली नाही. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, राजाने त्या झाडूवाल्याला स्त्रीला तिच्या घरी पाठवलं. मनात विचार करू लागला की आता मला भगवान शिवाकडे जाऊन पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करावाच लागेल. मित्रांनो, असा विचार करत राजा आपला महालात आला आणि आपल्या राणीला म्हणू लागला, हे राणी, आमच्या नगरातील लोकांनी आमचा चेहरा पाहून खूप त्रास होतो, कारण आम्ही पुत्रहीन आहोत. आम्हाला मूळ बाळ नाही, वंश नाही. चला, पण आपण दोघं भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊ. भगवान भोलेनाथाला प्रार्थना करू की आम्हाला पुत्र होऊ द्या. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा. ते दोघे देवराज आणि राणी सावित्री देवी भगवान शिवशंकराच्या मंदिरात जातात आणि तिथे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ आयोजित करतात. परंतु राजा राणीने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करूनही मूल झाले नाही. राजाचं पुत्रप्राप्ती यज्ञ हे निष्फळ झालं. येथे यज्ञ करणाऱ्या पंडितांना ते कळून खूप काळजी वाटली की आजपर्यंत जेवढे यज्ञ केले त्यापैकी एकही व्यर्थ गेले नाही. असं वाटतं आहे की राजाचं नशीबच खराब आहे. देवाने राजाच्या नशिबात एकही मूल लिहिलेलं नाही, त्यामुळे पुत्रप्राप्ती यज्ञ निष्फळ झाला. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, राजा देवराज खूप संयमी होता. यज्ञ निष्फळ ठरला, त्यामुळे राजाने अजिबात हाण मारली नाही. राजा त्यांच्या मंत्र्याला सांगतो की हे मंत्री महोदय, माझ्या अनुपस्थित तुम्ही राज्य चालवा. मी भगवान शिवाची पूजा करेल. हे ठरवून राजा भगवान शिवाच्या मंदिरात बसतो आणि तपश्चर्या करू लागतो. आणि अशा प्रकारे 1 वर्ष निघून जाते. भगवान शिव देखील विचार करू लागले की आता मी या भक्ताकडे जावे का. काही वेळाने भगवान शिव त्यांच्या नंदीसह राजासमोर प्रगट होतात आणि म्हणतात, हे राजन, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तू माझ्याकडून हवे असेल ते माग, मी वरदान देऊ इच्छितो. राजा म्हणाला, हे परमेश्वरा, तू सर्वज्ञ आहेस. प्रत्येकाच्या मनात काय आहे ते तुला माहिती आहे. राजा म्हणतो, परमेश्वरा, ज्या प्रमाणात हंसी शिवाय समुद्र हे अर्थहीन असतो, त्याचप्रमाणे पुत्राशिवाय कुटुंबही अर्थहीन असते. राजाचे म्हणणे ऐकून भगवान शिव म्हणाले, राजा, तसे तर 7 जन्म तुझ्या नशिबात मूल नाही, परंतु तू माझी पूजा केली म्हणून मी तुला पुत्र देत आहे. लक्षात ठेव की मुलाचे वय 25 असेल तो तुम्हाला 25 वर्षाचा मुलाचा आनंद देईल आणि त्याच्या जागी परत जाईल. राजाने विचार केला, 25 वर्षे तरी निपुत्रिक होण्यापासून, कलंकापासून मी दूर होईल. राजा म्हणाला, कितीही असू द्या प्रभू, मला फक्त पुत्र द्या. मित्रांनो, मृत्यूच्या वेळी वय 25 वर्ष असेल. भगवान भोलेनाथांनी बोललं, आपल्या एका रक्षाला बोलावून 25 वर्ष या राजाचा पुत्र म्हणून जन्म घेण्यास सांगितलं. मित्रांनो, मंदिरात भगवान भोलेबाबांचा आशीर्वाद घेतल्यानंतर राजा आपल्या राजवाड्यात परतला आणि मंदिरात जे घडलं ते राजपुरोहित आणि राणीला सांगितलं. भगवान भोलेबाबांनी मला आशीर्वाद दिलाय. वय 25 वर्ष असेल तेव्हा त्या मुलाचा मृत्यू होईल. तोपर्यंतच तो तुम्हाला आनंद देईल आणि त्याच्या जागी तो परत जाईल असं सांगितलंय.
आता लवकर घरात मुलगा होणार आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा. आता हळूहळू वेळ निघून चालला होता आणि भगवान भोलेबाबांच्या आशीर्वादानुसार सावित्री देवी हे लवकरच एका मुलाला जन्म देते आणि राजाला खूप आनंद होतो. राजा आता खूप आनंदी झालेला असता. भगवान भोलेबाबांच्या या महान रक्षकाचे राजा पुत्र म्हणून जन्म घेते. हे पाहून राजा आणि राणी खूप आनंदित झाले. महाराजांच्या पोटी पुत्र झाल्याचा जल्लोष संपूर्ण काशी नगरात झाला. संपूर्ण नगरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. ब्राह्मणाने या मुलाचे नाव रणविजय ठेवले. हळूहळू रणविजय मोठा होऊ लागला. राजकुमार रणविजय हे आपल्या वडिलांप्रमाणे अत्यंत धार्मिक आणि देशभक्त होते. राजा त्याच्या मुलाला खूप वेगाने मोठा होऊ लागला. हळूहळू वेळ पुढे सरकत होती. राजाला खूप आनंद झाला. घरी मुलगा आला होता म्हणून आपल्या मुलाचे लाड आणि संगोपन करताना राजा विसरला की या मुलाचे वय फक्त 24 वर्ष ते 25 वर्ष आहे. आता लवकर याचं आयुष्य संपणार आहे. मित्रांनो, ही त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा त्या मुलाला 15 वर्षाचा होता. दुसऱ्या नगराचा एक राजा होता, राजा तेजसिंह. त्यांना एक मुलगी होती, कावेरी. सौंदर्य आणि तारुण्य कावेरी इंद्राच्या अप्सरेसारखी दिसत होती. ती खूप सुंदर मुलगी होती. ती मुलगी खूपच दान धर्म करायची. लहानपणापासूनच तिला आईवडिलांपासून धार्मिक कार्य करण्याचे संस्कार मिळाले होते. तिला प्रत्येक प्रामाणिकांवर दया यायची. सकाळी उठल्यावर प्रथम ती पक्ष्यांना धान्य द्यायची. त्यानंतर तिच्या घरात आलेल्या कोणत्याही साधू ऋषींना कधीही रिकाम्या हाताने पाठवत नव्हती. ती प्रत्येक भुकेलेला जेवू घालायची. कावेरी हळूहळू मोठी झाली तेव्हा महाराज तेजसिंह आणि राजा देवराजांचे मुलगा रणविजय यांच्याबद्दल ऐकले की महाराज देवराज यांचा एक अतिशय धार्मिक आणि हुशार मुलगा आहे. तेव्हा राजा तेजसिंह यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव राजा देवराज यांच्याकडे पाठवला. दुसरीकडे राजा देवराज ते मनात विचार केला की माझ्या मुलाचे आयुष्य 25 वर्षे आहे. जर मी त्याचे लग्न केलं तर मुलाला जन्म दिला तर माझं वंशजी पुढे जाईल. मित्रांनो, असं विचार करून राजा देवराज राजपुत्राचे लग्न पक्के केले. काही दिवसांनी राजकुमारी कावेरीच्या विवाह राजकुमार रणविजय संग झाला. राजकन्या कावेरी अत्यंत पतिव्रता होती. तिचा एक नियम असा होता की जोपर्यंत भुकेलेल्या प्राण्याला खायला अन्न देत नाही तोपर्यंत ती स्वतः अन्न खायची नव्हती. हळूहळू वेळ पुढे चालली होती. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा. इकडे देवराजाला आपल्या मुलाच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे हे समजत होते, कारण सर्व काही सांगितले होते की नशिबात तुझ्या वय फक्त 25 वर्ष असेल. मात्र ही गोष्टी राजांनी कोणालाही कळू दिली नाही. राजाची काळजी वाढत होती. राजपुत्राचे पहिले वय जसे वाढत होते तसे राजाची चिंता देखील वाढत होती. राजपुत्राच्या आयुष्यात फक्त 4 दिवस उरले असताना राजाने विचारले करू लागला की आता मी काय करावे, माझा मुलगा 4 दिवसांनी मरेल. मित्रांनो, पुत्रप्रेमामुळे राजा भगवान भोलेबाबांचा वरदान विसरले आणि पुत्राच्या आस्तीमुळे ते आजारी पडला. त्याला आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल सांगून सर्वांना काळजीमध्ये टाकायचे नव्हते. आता राजाने अन्न खाणे बंद केले. तो दिवस सुद्धा आला होता जेव्हा राजाच्या मुलाला मरणार होतं. त्या दिवशी राजा सकाळपासून भगवान भोलेबाबांच्या ध्यानात तल्लीन होता. राजा म्हणू लागला, दुःख सहन करण्याची शक्ती दे मला. नशीबन लिहिलेले आहे काय आणि होतंय काय. तेव्हा ते म्हणाला, एखादा तरी आपल्यापैकी मृत्यू होणारच असतो. ती राजकुमारी जी नवविवाहित होती, पत्नी होती, ती रोज भुकेल्याला जेवू घातल्याशिवाय स्वतः जेवायची नाही. पक्ष्यांना ध्यान द्यायची. प्रत्येक दिवसासमोर प्रत्येक दिवशी ते प्रत्येक धार्मिक कार्य सन्मानाने पूर्ण करायची. इकडे यमलोकात यमराजाने पाहिलं की आज राजकुमार रणविजयचा मृत्यूदिन आहे, म्हणून परमयमाजाने लगेच आपल्या मत आणि जे दूत आहे त्यांना खाली पाठवलं. आतापासून 1 तासानंतर राजकुमार रणविजयचा आत्मा त्यांच्या शरीरातून आणा. तुम्हाला राजकुमार विजयचा आत्मा असा काढून आणू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला एका सापाजवळ जाऊन त्या सापाला राजकुमाराला मारण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल, कारण तो राजकुमार साप चावल्यामुळे मरेल. यमराजाने त्यांच्या दोघांचीही दूतांना त्वचित जागण्यासाठी सांगितली होती. 1 तासाच्या आत आत्मा आपणास सांगेल. यमराजाची आज्ञा मिळताच यमदूत राजकुमार रणविजयचा आत्मा घेण्यासाठी गेले आणि दुसरीकडे यमराजाच्या मायेने प्रतीक होऊन एक
नावाचा प्राणी आणि जे काही करायचे ते चालू लागलं. राजवाड्यात प्रवेश करायला पाहिजे, पण पूर्ण राजवाडा फिरून पाहिला. मित्रांनो, तो साप राजवाड्यात शिरला नव्हता. तो साप शिरला होता बाहेरच. आता त्या यमराजांनी प्रेरणा ऐकली होती, म्हणून तो फिरत पुत्राच्या पलंगावर जाऊन बसला. तिथे राजकुमार झोपत असलेल्या त्या व्यक्तीशी बोलत लागले. मुलांना जवळ बसवतो आणि तेव्हा राजाचे दोन्ही यमदूत राजवाड्यात दरबारात उभे राहून वेळ संपण्याची वाट पाहत होते. वेळ संपल्यानंतर हे आपल्या आहे, याला आपल्याला घेऊन जायचं आहे, असं ते म्हणत होते. त्यांना असंच वाटत होतं की 1 तास कधी संपेल, हा राजा साप राजकुमाराला कधी डसणार, मग आपण आत्मा घेऊन यमराजाकडे कधी जाऊ. मित्रांनो, अशा प्रकारे यमराज दुर्विचार करत होते. मग काय, दुसऱ्या गावात एक गरीब माणूस राहत होता. त्या मुलाच्या वेळेवर लग्न झाले नव्हते, पण जेव्हा त्याला मुलगी भेटली तेव्हा त्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. तर मी नक्की त्यांना मदत करेल असे म्हणतात. राजा हा खूप दयाळू होता. त्याने सांगितलंय, पण त्याच्या मुलाला नवरा खूप मद्यपान करायचा, नेहमी मारहाण करायचा, मुलीला नेहमी त्रास देत असे. तिला मारहाण करून तो तिला घराबाहेर काढू इच्छित होता. त्या गरीब दाम्पत्याची मुलगी तिच्या पत्नीसोबत काही काळ राहते, त्यानंतर ती सोडून जाते. एके दिवशी नवऱ्याला मारहाणी करताना कंटाळून ती आईवडिलांच्या घरी येते. मुलीचे आईवडील म्हातारे झाले होते. त्यांना काही कमवता येत नव्हतं. तो गरीब माणूस भीक मागून खात असे. इकडे मुलीला 9 महिने पूर्ण झाले होते. गरीब दाम्पत्याच्या घरी मुलाने जन्म घेतला होता. मुलाचा जन्म झाला होता. त्यानंतर खूप भूक लागली होती. तेव्हा तिला अन्नाची गरज होती, कारण प्रस्तुतीच्या काळात भूक तीव्र असते. आता ती गरीब वडील कुठून जेवण मागतील. तो गरीब ब्राह्मण जवळच्या गावात अन्न मागायला आला, पण तो भीक मागत असल्यामुळे त्याला लोक भिक्षाही देत नव्हते. त्या गरीबाला खायलाही कोणी काहीच देत नव्हतं. तो रिकाम्या हाताने मुलीच्या वडिलांच्या घरी परत आला. मुलीची भूक तिला तीव्र बेचैन करत होती. त्यामुळे ती मुलगी वडिलांना म्हणू लागली की बाबा, मी भुकेमुळे आता मरत आहे. मला अन्नाशिवाय 3 दिवस राहिले. तुम्हाला काही भिक्षा मिळाली असेल तर मला द्या, नाहीतर मी स्वतःच्याच मुलाला खाईल. तो म्हातारा त्या पोरीला म्हणते, तू या मुलाला खाऊ नको. मी पुन्हा प्रयत्न करतो. नगरामध्ये अन्न मागायला जात आहे. मला कुठलेही अन्न मिळाले तर मी तुझ्यासाठी घेऊन येईल. आज मी काशीनगरीत जाईल. तिथल्या राजाच्या दारात जाऊन त्यांच्याकडे काहीतरी मागणार आहे. मला काही खायला मिळालं तर तुझ्यासाठी नक्की आणीन. त्यानंतर ते वृद्ध वडील नगरात जातात. इकडे राजपुत्राची पत्नी कावेरी रोज गरिबांना जेवायला देत असते. आज त्यांनी गरिबांना अन्न दिले आणि तिने तिच्या नवऱ्यासाठी स्वादिष्ट अन्न तयार करण्याची तयारी केली. तिने विचार केला, ती खूपच प्रेमाने तिच्या नवऱ्याला स्वादिष्ट अन्न देणार होती, परंतु इतक्यात तो म्हातारा तिच्या दारात पोहोचला. मित्रांनो, राजकुमार रणविजयच्या पत्नीला कावेरीला दारात उभा असलेला गरीब म्हातारा दिसतो. तिला त्या म्हाताऱ्याला पाहून दया येते. म्हाताऱ्याच्या तिकडे पाहिले तो म्हातारा, अगं पोरी, यावेळी जर काही मला खायला मिळाले नाही तर माझ्यावर जे आहे ते तुझे उपकार असतील. राणीने पाहिले की हा गरीब माणूस आहे आणि तो माझ्याकडे अन्न मागत आहे. हे अन्न मी माझ्या नवऱ्यासाठी तयार केले आहे. जर मी त्याला अन्न दिले तर माझा नवरा काय खाईल. मग तिने विचार केला, आणि नवरा अजून इथे नाहीये, तो वडिलांसोबत बसायलाय. तोपर्यंत मी अन्न गरीब माणसाला देईल. माझा नवरा आल्यावर मी त्याच्यासाठी आणखीन जेवण तयार करेल. असा विचार करत राजकुमारी कावेरी तिच्या नवऱ्यासाठी बनवलेले स्वादिष्ट जेवण त्या गरीब वृद्धाला दिले. तो म्हातारा अन्न घेतो आणि आपल्या घरी परत जातो, कारण त्याची मुलगी 3 दिवसापासून उपाशी होती. दुसरीकडे राजाला मुलगा वडिलांना भेटल्यानंतर वडिलांना वैद्याला दाखवण्यासाठी राजकुमार राजाला खोलीतून बाहेर येतो. त्याच्या खोलीत जाऊन लागतो. तो म्हातारा अन्न घेतो आणि आपल्या घरी परत जातो. महालाच्या दारात 2 यमदूत तयार उभे होते आणि सोपे आणि साप त्याला चावण्यासाठी पलंगावर बसला होता. इकडे तिकडे त्या वृद्धांनी अन्न त्याच्या मुलीला दिले. मित्रांनो, भगवान श्री कृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा सर्व ठीक असते. कोणतीही आपत्ती टाळण्यासाठी तुम्हाला एक संकेत मिळतो, ते तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो. आता ती वेळ ओळखा, तो संकेत समजून घ्या, तर मोठी आपत्तीही टळू शकते. जेव्हा राजकुमार त्याच्या खोलीत जाण्यासाठी जिन्याच्या पायऱ्यावर त्याने पाय ठेवला तेव्हा त्याला शिंका आली. दुसऱ्या बाजूला त्याची ठरलेली वेळ संपणार होती.
यामध्ये यमदूत खूप अधीर होते. कधी एक तास संपणार, फक्त काही क्षण उरले आहेत. दुसरीकडे ते साप वाट पाहत होता की राजकुमार कधी येईल आणि त्याला दंश करेल. इकडे त्या वृद्धाने ते अन्न आपल्या मुलीला दिले. जेव्हा मुलीने ते जेवण खाल्ले तेव्हा तिच्या वडिलांनी विचार केले, हे जेवण तुम्हाला कोणी दिले? वडील म्हणाले, पोरी, हे अन्न तेथील राणीने दिले आहे. या राजाच्या सुनेने माझ्यावर दया दाखवून मला हे स्वादिष्ट भोजन दिले आहे. जेवण पाहून मुलीच्या आत्म्याला आशीर्वाद देऊन लागतो त्या देवीच्या प्रार्थना करते. ती म्हणते, हे देवा, ज्या व्यक्तीने तिला अन्न दिले आहे तिचा पती अमर राहो, ती सदैव सौभाग्यवती राहो. अन्न तिच्या तोंडातून घेताच त्या क्षणी आत्म्याकडून आशीर्वाद बाहेर पडतो. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पूर्ण मनोभावाने दिलेला आशीर्वाद नक्की फळ देतो. आता येथील मुलीचा आशीर्वाद देवाकडे जातो. देवाने देव महादेवापर्यंत पोहोचतो. तेव्हा महादेव भोलेबाबांचा सिंहावरून हलू लागतो. भोलेनाथ विचार करू लागले, माझे सिंहासन का हलले आहे? भगवान भोलेबाबा मी विचार करू लागतात की जगात काय घडणार आहे. ताबडतोब नारद मुनींना बोलावले. नारदांनी त्यांना सांगितले की ज्या तिन्ही लोकांमध्ये काय घडत आहे ते पहा. मुनींनी पाहिल्यावर त्यांना सर्व काही समजले. त्यांनी जाऊन भगवान भोलेबाबांना सांगितले, भगवान, एक विचित्र घटना घडत आहे. राजा देवराजाच्या मुलाचा मृत्यूची वेळ आली आहे. यमदूत दारात बसले आहेत. साप त्यांच्या पलंगावर फणा काढून बसलेला आहे. राजकुमार पायऱ्या चढून वर जात आहे. तो त्याच्या पलंगावर बसताच त्याला साप चावेल. दुसऱ्या बाजूला म्हाताऱ्याच्या मुली राजकन्यांना आशीर्वाद दिलाय की कावेरी अखंड सौभाग्यवती असे आशीर्वाद तिच्या आत्म्यातून बाहेर पडत आहेत. हे कार्य विचित्र योगायोग आहे. एकीकडे मृत्यू त्यांना नेण्यासाठी उभा आहे, तर दुसरीकडे त्यांचे दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद दिले जात आहे. आयुष्यात आता हे काय झालंय? आता परमार्थ आणि मृत्यूची शक्ती भेटली आहे. नारद म्हणाले, प्रभू, यात काय होणार? भगवान भोलेबाबा म्हणतात, नित्यनियमाने जे ठरलं आहे ते होणार, फक्त प्रतीक्षा करा आणि सर्व काही चांगलं होईल. राजकुमार पायऱ्यावरून चढून त्याच्या पलंगावर जात आहे. नाग सुद्धा दंश करण्यासाठी तयार होता. यमदूत सुद्धा तयार होते. ते विचार करत होते की आता आमचं काम होणार आहे, परंतु नियतीला काही वेगळं मान्य होतं. दान धर्माची शक्ती मृत्यूच्या शक्तीमध्ये आली. त्या शक्तीने नागाला पुढे जाण्यापासून किंवा कोणताही हालचाल करण्यापासून रोखले. नागामध्ये पुढे जाण्याची ताकद नव्हती. नाग विचार करू लागला की मी राजपुत्राला चावायला आलोय, परंतु आता मला चालता येत नाही. हे सगळं शक्य कसं झालंय? मित्रांनो, हे सर्व त्या वृद्ध म्हाताऱ्याच्या मुलीने दिलेल्या आशीर्वादाचा परिणाम होता. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, जेव्हा श्राप दिला जातो तेव्हा आशीर्वादही दिले जातात. नाग आणि राजकुमार यांच्यामध्ये आशीर्वाद देऊन उभा राहिला. राजकन्येचे दान मृत्यूला त्याचे काम करू देत नव्हते. यमदूत दाराच्या शक्तीवरून म्हणू लागला की तू इथून परत जा, आम्हाला आमचे काम करू दे, आम्हाला या राजकुमाराचे प्राण घेऊन जायचे. तेव्हा दानाची शक्ती आणि मुलाचे आशीर्वाद म्हणू लागले, कधीच नाही, असे होणार कधीच नाही. आम्ही असताना तू या राजकुमाराचे प्राण कधी घेऊन जाऊ शकणार नाही. मित्रांनो, आता दोघांमध्ये वादविवाद सुरू होता, परंतु दानाच्या शक्तीने यमदूताला पुढे जाण्यास थांबवले. यमदूत पुढे जाऊ शकले नाही. अखेर हार मानून ते यमलोकात परत निघाले. यम हे मग लोकांमध्ये जाऊन यमदूत राजाला म्हणाले, महाराज, हे सर्व काय आहे? यमदूत रिकाम्या हाताने आलेले पाहून यमराज म्हणाले, तुम्ही रिकाम्या हाताने कसे आलात? तुम्हाला जर राजकुमार रणविजय यांचे प्राणहरण करण्यासाठी पाठवले होते. तेव्हा यमदूत म्हणाले, स्वामी, राजकुमार रणविजय यांचे प्राण हरण करण्यासाठी 2 बाधामध्ये अडचण आलेल्या आहेत. त्यांच्यासमोर आमचे काहीही चालले नाही. यमराज म्हणाले, अशा कोणत्या 2 बाधा आहेत? मृत्यूच्या मार्गामध्ये येत होत्या आणि दोन्ही यमदूतांनी सांगितले, महाराज, एक तर दानाची शक्ती आहे आणि दुसरी आशीर्वादाची शक्ती. हे यमदूतांचे म्हणणे ऐकल्यावर यमराज म्हणाले की नेमकं होताना असं दिसलं की तुम्हाला तुमच्या या कार्यामध्ये सक्षम राहिलं नाही. तेव्हा ते म्हणतात, म्हातारे झाला आहात तुम्ही, मी स्वतः जाऊन पाहतो की कोणती बाधा कुमाराचे प्राण आणण्यापासून मध्ये येत आहे. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा. त्यानंतर यमराज स्वतः पृथ्वीवर आले. इकडे भगवान भोलेनाथांनी विचार केला की मला आता यांच्यामध्ये तडजोड करून द्यायला पाहिजे.
यमराज त्यांच्या समोर जिंकू शकणार नाही. परंतु जर यमराज हरले तर निसर्गाचा नियमाचे उल्लंघन होते. जेव्हा यमराज त्या राजकुमाराचे प्राण हरण करण्यासाठी तिथे प्रकट झाले तेव्हा तिथे भोलेनाथ सुद्धा प्रकट झाले. यमराजाने जेव्हा भोलेनाथाला त्यांना पाहिले तेव्हा त्यांनी त्यांना चरणावर प्रणाम केला आणि भगवान भोलेनाथ यमराज यांना म्हणाले, हे यमराज, तुमच्या विधीनुसार राजपुत्राचे आयुष्य पूर्ण झाले आहे. परंतु मला हे सांगा की शापांची सामना कोणाला करावा लागणार नाही. शापांचा सामना तर भगवान श्री विष्णू ब्रह्मदेव यांना सुद्धा करावा लागला. तुम्ही सुद्धा श्रापामुळे मृत्यूलोकावर जन्म घेतला नाही. तेव्हा महाराज म्हणून यमा महाराज म्हणू लागले, हे भोलेनाथ, मी तर एका श्रापाचा मान ठेवला होता. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले, जर तू एखाद्या शापाचे मान ठेवत असशील तर त्या प्रकारच्या एखाद्याच्या आत्म्यातून निघालेल्या आशीर्वादाचा सन्मान सुद्धा ठेवू शकतो. तो आशीर्वाद निष्फळ कसे करू शकतो? यमराज भगवान भोलेनाथांना म्हणाले, हे प्रभू, आता अशा प्रसंगी तुम्ही उपाय सांगा, मी काय करू शकतो? तेव्हा भगवान भोलेनाथ यमराजाला म्हणाले, तुम्हाला या राजकुमाराचे आयुष्य 110 वर्ष पूर्ण करा. हे भोलेनाथ, मी तर एखाद्याच्या श्रापाचा मान ठेवतो आणि राजकुमार त्याला मिळालेल्या आशीर्वादामुळे त्याचा मृत्यूस पात्र नाही, मृत्यूनंतर विजय मिळवाल. आणि हे भगवान भोलेनाथांच्या सांगण्यावरून यमराजाने प्रतिकूलच्या नियमामध्ये बदल केला. राजकुमार रणविजय यांचे वय 110 वर्ष केले. त्यानंतर यमलोकामध्ये परत निघून गेले. इकडे राजकुमार आणि रणविजय यांचे आयुष्य 110 वर्ष होते. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, अशा प्रकारे भुकलेला अन्नदान केल्याने राजाच्या मुलावर आलेला मृत्यू सुद्धा हा ठरला आहे आणि तो हारून दूर गेला. त्यामुळे नेहमी जमेल तेवढं भुकेल्या व्यक्तीला अन्नदान करायला शिका. अन्नदान हे जगातील सर्व श्रेष्ठ दान मानले गेलेलं आहे. अन्नदान जो व्यक्ती करतो तो खरंच खूप भाग्यवान असतो असे म्हणतात. अन्नदान करणारा व्यक्ती सदैव पुढे जात असतो. अन्नदान केल्याने आयुष्यात आपल्याला अशा संकटातून सुद्धा आयुष्य वाचवतं ज्यामध्ये वाचण्याचा कुठलाही उपाय नसतो. आयुष्यात अन्नदान केल्याने सर्व काही जास्त होते. अन्नदान केल्याने सर्व काही चांगलं व्हायला सुरुवात होते. अन्नदान हे जगातील सर्व श्रेष्ठ दान असं मानलं जाते. स्वामी म्हणतात, जेव्हा जीवनात एकटे पडले असेल तेव्हा हा व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ तेव्हा तुमच्यासाठी एक वरदान ठरेल. आयुष्यामध्ये नेहमी खुश राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे तुमच्या रडण्यामुळे कोणालाही फरक पडत नाही. त्यामुळे रडत बसू नका. सदैव मेहनत करा, मेहनतीच्या गोष्टी करा आणि मेहनतीनेच यशस्वी व्हा. ज्या व्यक्तीचं मन स्वच्छ असतं, दुनिया त्याच लोकांना जास्त रडवते. भरोसा नसेल तर स्वतःला पहा. ज्या माणसाच्या वाटेला प्रामाणिकपेक्षा जास्त दुःख येतं तो माणूस रडत नाही तर शांत होतो. आनंदामुळे तुम्हाला संतुष्टी मिळते आणि संतुष्टीमुळे आनंद मिळतो, परंतु दोन्हीमध्ये खूप अंतर आहे. आनंदामुळे तुम्हाला थोडा वेळ संतुष्टी मिळते, पण संतुष्टीमुळे तुम्हाला आयुष्यभर आनंद मिळतो. स्वामी सांगतात, आयुष्यात बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे होत नाही, पण खूप गोष्टी मनाप्रमाणे होतात. ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते ती गोष्ट विसरायची नसते. वाईट काळ आयुष्यात खूप मोठा जादूगर आहे, कारण तो एका मिनिटात समोरच्या चेहऱ्याचा खोटेपणा बाजूला पाडतो. वाईट काळ येणे पण चांगले असते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना कधीही वाया जात नाही. फळ हे नक्की मिळतं. फळ वेळ आल्यावर मिळतं. आपल्या लोकांसाठी काळजी मनामध्ये असणे नाही तर शब्दांमध्ये पण नसणे नाही. लक्षात ठेवा, जर एखाद्याबद्दल मनात जर काळजी असेल तर शब्दात नसली तरी हरकत नाही, पण फक्त शब्दात काळजी मनात काळजी नसणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. पैसा मिठासारखा आहे, जो आयुष्यामध्ये गरजेचा आहे, पण गरजेपेक्षा जास्त झाला तर आयुष्याचा स्वाद बिघडून जातो. आयुष्यात बरेच लोकांना कोणतीही व्यक्ती असेल ते स्वतःला उगाच बदलतात. कोणत्याही व्यक्तीच्या म्हणण्यावर स्वतःची जीवनशैली हे अस्तव्यस्त करून टाकतात. हे करणे त्यांच्यासाठी खूप महागात पडते. जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांना समजून घेण्यासाठी डोकं असावं लागतं.
पाण्याला तुम्ही कितीही गरम करा पण तो थोड्या वेळानं त्याच्या मूळ स्वभावात येतं, म्हणजे गार होतं. त्याप्रमाणे माणसाला कितीही रागू द्या, थोड्या वेळाने तो त्याच्या मूळ स्वभावात येतो, म्हणजे शांत होतो. त्यामुळे तुम्ही कधीही राग येऊ द्या पण थोडा वेळ शांत राहा, तुमचा राग शांत होईल. कोणीही कितीही खूप छान लिहिलं आहे की कोणतीही संगत करताना थोडा विचार करून करा, कारण संगत तुम्हाला खराब ठेवला तर तुम्हाला बदनाम नाही तर तुमच्या आयुष्याला पूर्ण वाटोळ होईल. कुणाशीही बोलण्यासाठी वेळ आणि काही गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायला हव्या. आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडता तोपर्यंत तुम्हाला महत्त्व दिलं जातं, कारण दिवा लावल्यानंतर काडीला फेकून दिलं जातं. जोपर्यंत दिवा लागत नाही तोपर्यंतच काडीचं महत्त्व असतं. कोणत्याही व्यक्तीला धोका देऊ असा विचार करू नका. ती तुम्हाला चालाक आहात हे याचा एवढा विचार करा की त्या व्यक्ती तुमच्यावर किती भरोसा आहे. ज्या व्यक्तींना तुमच्या शब्दाचे महत्त्व नाही अशा व्यक्तीसमोर गप्प राहणं चांगलं असतं. कोण म्हणतं की एकटेपणा चांगला नसतो. एकटेपणा माणसाला स्वतःबरोबर बोलण्यासाठी संधी देतो. यश मिळाल्यानंतर मिठाई मागणे लोकांचं हेच असतं. ते अडचणीच्या वेळेत हिंमत द्यायला पण उभे राहत नाही, पण जर एखादी गोष्ट केली तर मिठाई मागणे त्यांचा गुणधर्म आहे. कमळाचे फूल खूप महत्त्वाचा संदेश देते. तुम्ही कुठून आला आहात याला महत्त्व नाही तर तुम्हाला कुठं पोहोचायचंय हे महत्त्वपूर्ण आहे. ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल की समोरचा व्यक्ती चुकीचा नाही, फक्त त्याचा विचार करण्याची पद्धत तुमच्यापेक्षा वेगळी आहे, त्या दिवसापासून तुमच्या सगळ्या भांडणी हे संपून जातील. आयुष्याला सोपं नाही तर स्वतःला मजबूत केलं पाहिजे. वेळ कधी वेळेवर येईल सांगता येत नसते, त्यामुळे वेळ येण्याआधी स्वतःला खंबीर करा. वेळेची एक चांगली गोष्ट आहे की ती जेव्हा बदलते तेव्हा नक्की चांगली असते किंवा वाईट असते. पायाला झालेली जखम सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम समजूतदारपणाने आयुष्य जगायला शिकवते. जीवनाचे हात नसतात पण कधी कधी ते अशी थप्पड मारते की तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहते. आयुष्यामध्ये जर कधी यश मिळत नसेल तर पद्धत बदला, तुमचे सिद्धांत बदलू नका, कारण झाड सुद्धा स्वतःची पानं बदलत नाही. लक्षात ठेवा, झाड ही पानं बदलतो पण मूळ नाही. जेव्हा लहान असतो त्यावेळी लोक शिकवतात की वेळ बदलत असते, पण जेव्हा मोठं झालो त्यावेळी वेळेने शिकवलं की लोक बदलतात. शब्द कडू आहेत पण खरे आहेत. लोक म्हणतात तू संघर्ष कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत. थोडा विचार करा, लोक बरोबर असतील तर संघर्ष करण्याची वेळच आली नसती. जर कोणालाही परिस्थितीसाठी तुमच्याकडे योग्य शब्द नसतील तर फक्त थोडंसं हसा, कारण त्या वेळेत अडचणी वाढतात तर संपूर्ण हसणं अडचणी सोडवतात. ज्यावेळी तुम्हाला खूप राग येईल अशा वेळी तुम्ही शांत राहिला तर तुम्हाला दुःखाचा 100 दिवसांपासून वाचू शकाल. पाण्यामध्ये पडलेल्या कोणाचाही मृत्यू होत नाही. मृत्यू होतो जेव्हा त्याला पोहता येत नाही. त्यामुळे पोहणं शिकायला काय लागतंय? स्वामी सांगतात, आयुष्यात माणसाला माणूस धोका देत नाही तर त्याने दुसऱ्याच्या लोकांकडून ठेवलेल्या अपेक्षा त्याला धोका देतात. लोकांकडे अपेक्षा ठेवल्याने नेहमी धोका मिळतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही टॅलेंट असते, पण तो दुसऱ्यासारखं बनण्याच्या नादात ते घालवून बसतो. स्वतःला नेहमी कोणत्या ना कोणत्या कामामध्ये गुंतवून ठेवा, कारण कामामध्ये गुंतवलेल्या माणसाची दुःखी होण्याची वेळ लवकर येत नाही. आकाशात उडणाऱ्यामध्ये चुकीचं काही नाही, पण एवढं उंच उडा की तिथून जमीन दिसू शकेल. ध्येय कितीही मोठं असेल तरी रस्ता पायाखाली असला पाहिजे. मी श्रेष्ठ आहे हा तुमचा आत्मविश्वास आहे, पण मीच श्रेष्ठ आहे हा तुमचा अहंकार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही यशस्वी असू द्या किंवा अयशस्वी, लोक दोन्ही परिस्थितीमध्ये तुमच्याविषयी बोलतात. ज्यावेळी तुम्ही यशस्वी होता त्यावेळी तुमच्या कडू प्रेरणा घेण्याविषयी बोलतात, आणि ज्यावेळी तुम्ही अपयशी होता त्यावेळी तुमच्या अपयशाचा धडा म्हणून बोलतात. लोकांचा स्वभाव आहे तो त्यांचा मूळ गुणधर्म आहे आणि तो राहणारच आहे. ऊन कितीही कडक असलं तरी समुद्राच्या पाण्याला आटवू शकत नाही. त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कितीही हार आले तरी तुमच्याच पुढे जाण्याच्या मार्गाला तो बंद करू शकत नाही. काळजीमध्ये राहाल तर स्वतःला जळत राहाल, आणि निश्चिंत राहाल तर दुनिया तुम्हाला जाळत राहील. लक्षात ठेवा, जीवनामध्ये जे जरुरी नाही ते सगळे ज्ञान पुस्तकामधून घेतले पाहिजे. बरंचसं ज्ञान मतलबी लोकांकडून सुद्धा घ्यायला हवं. अडचणी या कधी येत नसतात, समस्या नसतात. अडचणी तेव्हा समस्या होतात जेव्हा लोकांच्या अडचणी सोडवता येत नाही.
अडचणीमुळे खूप गोष्टी घडतात, लोक सोडून जातील या विचाराने कधी घाबरू नका. घाबरा या विचाराने की लगेच विचार न करता कोणता निर्णय घेऊ नका. विचार करा, त्या गोष्टीबद्दल थोडा अजून विचार करा, नंतरच निर्णय घ्या. जे लोक सारखी सारखी हिंमत हारतात त्यांच्यासाठी रस्ते छोटे पडतात, कारण जेव्हा कधी ते हार मानत नाही त्यांच्यासाठी त्या जगातील रस्ते कधी संपत नाही. जो व्यक्ती सतत प्रयत्नशील असतो आणि हार मानत नाही त्याच्यासाठी या जगात कुठेच समाप्ती नाही. तो असा चालू राहू शकतो. स्वतः मूल रडत असलं तरीही त्रास होत असते आणि दुसऱ्याचं मूल रडत असलं तर डोकं दुखत असते. जर असंच आहे तर तुम्ही जगाला खुश करण्यासाठी जगू नका. तुम्ही जगा असं काम करण्यासाठी जे काम केल्याने तुम्हाला आनंद मिळतो. आयुष्यात आनंदाकडे लक्ष द्या. जे लोक आनंदाकडे लक्ष देतात ते नेहमी पुढे जातात. स्वामी म्हणतात, 3 गोष्टी कोणाच्याही वाट पाहू नका. 1 वेळ, 2 मृत्यू, 3 गिराईक. या 3 गोष्टी अशा असतात ज्या नेहमी कधी येतील आणि कधी जातील कळणार नाही. 3 गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे: खरेपणा, कर्तव्य आणि मृत्यू. 3 गोष्टी आयुष्यामध्ये एकदाच मिळतात. 1 आई, 2 वडील, 3 तरुणपण. या तिन्ही गोष्टी एकदा गेल्या की निघूनच जातात. 3 गोष्टी कोणालाही चोरता येणार नाही, ते म्हणजे बुद्धी, चारित्र्य आणि कौशल्य. हे चोरण्याची वस्तू नाही आहे किंवा चोरण्याचा प्रकार नाही आहे. पुरुषांचा खिसा आणि मुलींचे पर्स हे दोन्ही सारखे असतात, पण पुरुषांच्या खिशात जास्त पैसे असतात पण पर्स छोटा असतो. मुलीचा पर्स मोठा असतो पण पैसे कमी असतात. माणूस मोठा विचित्र असतो. तो मरण पावलेल्या लोकांसाठी रडतो आणि जिवंत माणसाला रडायला लावतो. आयुष्यामध्ये 2 गोष्टी कधीही करू नये: 1 खोट्या माणसावर प्रेम आणि 2 खऱ्या लोकांसोबत वाईट टाइमपास. आयुष्यामध्ये खूप लोक असतात जे काहीही करण्यासाठी तयार होतात. 2 गोष्टी भावाभावांना वेगळं करते: 1 म्हणजे जमीन आणि 2 म्हणजे बायको. आयुष्यात 3 गोष्टी कधीही परत येत नाहीत. या 3 गोष्टी म्हणजे बोललेले शब्द, निघून गेलेला वेळ आणि तुटलेला भरोसा. भरवसा, विश्वास त्यांच्यावर करा जे तुमच्यात या 3 गोष्टी समजून घेतील. हसण्यामागचं कारण काय आहे, रागावण्यामागचं प्रेम काय आहे आणि शांत राहण्यातील कारण काय आहे. या 3 गोष्टी ज्याला समजल्या तो नक्की तुमचा खूप जवळचाच व्यक्ती असणार. हे 3 लोक नेहमी चिंतेमध्ये राहतात: 1 मदत करणारा, 2 प्रामाणिक आणि 3 मनात खरे. बाकीचे सर्व काही कुठे आहे ते माहिती नाही, पण मनात जे आहे ते सर्व खरे आहे असे माहिती असणारे लोक. आयुष्यामध्ये या 5 गोष्टी कधीही तोडू नका: 1 कोणाचाही विश्वास, 2 एखाद्याला दिलेले वचन आणि 3 कोणाचे मन, 4 नाती आणि 5 आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मैत्री. कारण या गोष्टी जेव्हा तुटतात तेव्हा आवाज होत नाही, पण दुःख मात्र खूप जास्त होते. प्रेम कधीही आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नसते. नेहमी एकमेकांच्या सुख दुःखामध्ये साथ देण्यासाठी प्रेम असते आणि भावनांना समजून घेण्यासाठी असते. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला वाटत असेल की आयुष्य आता खूप जास्त अडचणीच आहे, हे आयुष्य आता खूप जास्त अवघड जात आहे, तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा. उशीर करू नका, वेळ निघून जाते. सर्व काही आपल्या पुढे जातं. लोक बदलतात. आपल्या आयुष्यात आपलं वय वाढायला लागतं. बऱ्याच गोष्टी आपल्या हातातून जावायला लागतात. बऱ्याच गोष्टी हातात यायला लागतं. तुमचं आयुष्य कमी होतं. कधी कोणाबरोबर काहीही होऊ शकतं. आयुष्यात तुमच्या सफलतेची वाट पाहणारे लोक राहू शकतात किंवा निघूनही जाऊ शकतात. यामुळे बऱ्याच गोष्टी घडतात. आयुष्यातील 5 कडू सत्य आहेत: 1 तुम्ही प्रामाणिक राहायला सुरुवात करा. स्वार्थी आणि मतलबी लोक आपोआप दूर जातील. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि सुरुवात करा. 2 जगाला तुमचा खोटेपणा सांगण्यासाठी वेळ वाया घालवू नका. स्वतः खंबीर आणि पॉझिटिव्ह राहा. 3 जेवढे स्वतःला वेळ देता तेवढ्या आयुष्यामध्ये पुढे जाता. त्यामुळे स्वतःला वेळ देऊन काम करा. 4 कोण काय करत आहे, कशासाठी करत आहे, का करत आहे या अशा प्रश्नांपासून जेवढं दूर राहाल तेवढं तुमच्या यशाच्या जवळ जाल. 5 प्रमाणापेक्षा जास्त हुशार असणे. प्रमाणापेक्षा जास्त हुशार असणे काळजी करू शकते, काळजीचे कारण बनू शकते. त्यामुळे नेहमी तुमच्या कामाशी काम ठेवा. कधीही एखादं जास्त काम करू नका. स्वामी म्हणतात, चुकीच्या कामाकडे जाऊ नका, ते तुम्हाला काहीही करू देणार नाहीत. नियम कितीही चांगले असले तरी हे जग तुमच्या दिखाव्यावरूनच ओळखते आणि तुमचा दिखावा चांगला असेल तर देव तुम्हाला तुमच्या नियतीवर ओळखत असते.
स्वामी म्हणतात आयुष्यात अडचणी बऱ्याच आहेत, पण त्या अडचणींची आपल्याला काही अडचण नाही. फक्त स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, सर्व काही चांगलं होईल. कारण सेवेची योग्य किंमत फक्त देवच देऊ शकतात, माणूस नाही. माणूस तर फक्त निमित्त मात्र असतात. स्वामी सांगतात बऱ्याच वेळा आयुष्यात अडचणी असतात, पण त्या अडचणींना घाबरायचं नसते. त्या आयुष्यात अडचणींना न घाबरता पुढे जायचं असते. लक्षात ठेवा, तुमचे सुंदर विचार तुम्हाला आयुष्यात योग्य दिशेने पुढे नेतील. स्वामी म्हणतात जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करेल तो नेहमी पुढे जाईल. आयुष्यात जो व्यक्ती स्वतःचा विश्वास ठेवून पुढे जातो तो नेहमी आयुष्यात यशस्वी होत असतो. समुद्राला गर्व होता की तो संपूर्ण जगाला बुडवू शकतो, पण तो एका तेलाच्या थेंबाला सुद्धा बुडवू शकला नाही. रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं पूर्णपणे चुकीचं असतं. आयुष्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा की तुमचं आयुष्य खूप सुधरवतील. निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला आपण जसे आहो तसे होण्यासाठी सतत आमंत्रण देत आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असेल तरी ते धोकेबाज कधीच नसतो. स्वामी म्हणतात धरलं तरी चालतंय, सोडलं तर पळतंय. अशा वेळी सोडून देणं उत्तम, कारण चालवायचं तर थांबणार नाही आणि प्रेमाने नावाखाली सहनशक्तीचा उद्रिय करून चालणार नाही. एखादी गोष्ट असते जे आपल्या नशिबात नसते, ती गोष्ट जास्त विचार न करता सोडून दिलेलीच बरी असते. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागते. वाईट परिस्थिती आहे त्यातून जा, तुम्हाला नक्की चांगली गोष्टी मिळतील. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं आणि राग असूनही शांत राहणं, याला ज्याला व्यवस्थापन जमतं ते खरा आयुष्य जगत असतो. नाती तयार होतात हे खूप आहे, सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे. दरवेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही, एकमेकांची आठवण काढत आहो हेच खूप आहे. आयुष्यात अडचणी खूप आहे. चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक झाली आणि ती कशी सुधरवायची हे सांगणारे फार कमी. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नाही, तर आपल्या आयुष्याला चांगलं करणार म्हणून. पूल आणि भीती दोन्ही बनवायला एकसारखं साहित्य लागतं, पण पूल लोकांना जोडण्याचं काम करतो आणि भीती हे आपल्याला दूर करण्याचं काम करते. लक्षात ठेवा, आयुष्यात जर सतत पुढे जायचं असेल तर प्रयत्नशील राहून प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. जो व्यक्ती मेहनत करेल, प्रयत्न करेल तो पुढे जाईल. आयुष्यात कधीही कसलाही चिंता, काळजी, प्रश्न किंवा भीती एकटी नसावी. हे चिंता, काळजी आणि एखाद्या गोष्टीची जास्त एखाद्या टेन्शन घेणे हे आपल्यासाठी चांगलं नाही. नेहमी आनंदी राहा, जास्त चिंता करणे टाळा. आयुष्यात कधीही चिंता करू नका. नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवावर श्रद्धा ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम, या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी, लोकप्रियता हवी ते नेहमी पूर्ण राहते. आयुष्यात जर पुढे जायचंय तर कसल्याच गोष्टीची चिंता न करता सतत प्रयत्न करणे हाच उत्तम आणि सोपा मार्ग होय. जो या मार्गाला फॉलो करतो तो नेहमी पुढे जातो. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटाच्या काळात पैसा कोणाची साथ देत नाही. साथ देतात तर ती आपली माणसे, आणि जर तुम्ही माणसे कमावली नाही तर तुम्हाला साथही मिळणार नाही. दुसऱ्याच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा आपल्याच घरी ठेवून जा, कारण दुसऱ्याच्या घरचे लोक त्यांचा मोठेपणा घेऊन दारात उभे असतात. या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात चांगला हतियार ध्येय, सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगलं औषध हसू, आणि आश्चर्यकारक म्हणजे हे विनामूल्य आहे. याचं कुणालाही मूल्य लागत नाही.
कोणत्याच गोष्टीचं 1 रुपया सुद्धा कोणाला द्यावं लागत नाही. प्रेम असावं, दया ध्येयाच्या ओंजळ्यात पूर्ण असावं. आयुष्यात एक प्रवास आहे, त्या प्रवासात रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईन हे कळणारही नाही. तुम्हाला ठरवायचं आहे रडून जगायचंय की हसून जगायचंय ते. आपल्या संघर्ष काळात संघर्ष हाच एक रस्ता आहे. तू फक्त विश्वास ठेव, सर्व काही चांगलं होईल. संयम ठेवल्याने सर्व चांगलं होत असते. स्वामी म्हणतात, एखाद्याला मदत करताना कर्तव्य म्हणून करा, उपकार म्हणून नाही. उपकार म्हणून केलेली मदत आपल्याला नेहमी मागे ओढते, पण एखाद्याला कर्तव्य म्हणून केलेली मदत आपल्याला नेहमी पुण्य मिळवून देते. त्यामुळे ही गोष्ट आयुष्यात सदैव लक्षात ठेवा. कुणावर आपण उपकार करत नाही.